धुळे सोलापूर महामार्गावरील कन्नड घाटात चाळीसगाव महामार्ग पोलिसांनी एका कारमधून ॲप्टामाइन या ड्रगचा तब्बल 39 किलो साठा हस्तगत केला आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत तब्बल 60 कोटी असल्याचे बोलले जात आहे। गुरुवारी सायंकाळी 7 वाजता ही कारवाई करण्यात आली। ही कार दिल्लीहून इंदोर, धुळे, संभाजी मार्गे बंगळुरूकडे जात होती। या तस्करी मागे आंतरराष्ट्रीय टोळी कार्यरत असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे। चाळीसगावात पकडलेले ड्रग्ज नेमके कोणते हे तपासण्यासाठी जळगाव पोलीस दलातील फॉरेन्सिक पथक घटनास्थळी पोहोचले असून जप्त केलेले ड्रग्ज ॲप्टामाइन असल्याचे सांगितले जात आहे। पोलिसांनी केलेल्या चौकशीत कार चालक सय्यद राहणार दिल्ली, वय वर्ष 42 असून तो दिल्लीहून बंगळुरूकडे जात होता। तो इंदोरहून धुळे मार्गे चाळीसगावला आला। पुढे संभाजीनगरकडे जात असताना चाळीसगावात पोलिसांनी त्याला पकडले। या प्रकरणामागे आंतरराष्ट्रीय रॅकेट सहभागी असल्याचा संशय या कारवाईबाबत मुख्यमंत्री तथा गृहमंत्र्यांना कळवले असून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून चौकशीची मागणी चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केली आहे। आज चाळीसगावला साधारणतः 39 किलो ॲम्फेटामाइन जे ड्रग्ज बनावट करण्यासाठी वापरलं जातं ते ॲम्फेटामाइन चाळीसगाव पोलिसांनी ट्रॅफिकच्या पोलिसांनी चाळीसगाव हद्दीमध्ये ते पकडलं। खरं तर त्याची ज्यावेळेस माहिती घेतली त्यावेळेस असं लक्षात आलं की ह्या ड्रग्जची किंमत साधारण 1 करोड ते 1.5 करोड रुपये पर किलो, म्हणजे 40 ते 60 कोटी रुपयाचा ॲम्फेटामाइन ड्रग्ज हे चाळीसगावच्या हद्दीत हस्तगत करण्यात आलं। खरं तर हे जी गाडी आहे त्या सगळ्यांची आम्ही माहिती घेतली, पोलीस प्रशासनाने माहिती घेतली। हे दिल्लीहून निघालं होतं। इंदोर, धुळे या मार्गाने ते औरंगाबाद आणि बँगलोरला डिलिव्हरी करण्याचं त्यांचं ज्या कमिटमेंट होत्या अशा सांगण्यात आल्या। खरं तर यामागे एक मोठं रॅकेट, इंटरनॅशनल लेवलचं एक रॅकेट चालू असल्याचा संशय या मागून येतोय। मी आत्ताच एसपींशी बोललो, डीजी मॅडमांना कळवलं आहे, गिरीश वंशी बोललो आणि गृहमंत्र्यांशी बोलून, मुख्यमंत्री महोदयांशी बोलून की यामध्ये आमची मागणी अशी असणार आहे। खरं तर सर्वप्रथम चाळीसगाव पोलीस स्टेशनच्या सगळ्यांचं मनापासून मी त्यांचं अभिनंदन करतो, कौतुक करतो की त्यांनी हे परराज्यात जाणारं ड्रग्ज, दिल्लीहून आलेलं ड्रग्ज हे बँगलोरला जात असताना चाळीसगावला पकडलं। खरं तर यामागे हे बाहेर देशाहून एक मोठं रॅकेट चालत असल्याचा प्रथमदर्शी आता पोलिसांचं पण एक चाललं आहे। यातनं आता काय तपासात जे काही येईल ते पुढे येईल। हा जो इथं ड्रायव्हर ज्याला पकडलाय तो एक छोटासा एक भाग आहे, परंतु यामागे एक मोठं रॅकेट, मोठं सिंडिकेट, यात बरेचसे मोठे लोक असण्याची शक्यता आहे। यामध्ये मोठ्या एका मुंबईच्या सेललाच किंवा या संदर्भातल्या एनसीबीच्या नार्कोटिक्स ब्युरोलाच हा तपास देऊन आणि हा तपास सखोल करावा अशी मागणी या माध्यमातून मी करणार आहे। खरं तर यामागे एक मोठं अर्थकारण, देशातली एक पॅरलल अर्थव्यवस्था या माध्यमातून उभी करण्याचे काही लोक प्रयत्न करत आहेत। हे ड्रग्ज बाहेरच्या देशाहून बॉर्डरवरनं पास करून हे विविध राज्याच्या भागांमध्ये पोहोचवण्याचं काम या माध्यमातून होताना दिसतंय। मला असं वाटतं की यात आता पुढे काय होईल मला माहिती नाही, म्हणजे पुढे या तपासात आता पोलिसही तपास करतील, परंतु या माध्यमातून राज्याला आणि देशाला या अशा बाहेरच्या सगळ्या शक्तींकडून एक मोठा धोका हा निर्माण झालेला दिसतोय। यामध्ये जे काही लोक इन्व्हॉल्व असतील यांना सगळ्यांना गजाआड करण्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करणार आहे। आज साधारणतः आता एसपी पण म्हटले की मी स्वतः चाळीसगावला येतोय, तेही पोहोचतील आणि या माध्यमातून जे काही असेल तर तपासातून जे काही देशातल्या अनेक ठिकाणचे जे लोक असतील त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्या टीमला आम्हीही सांगणार आहोत।